नमस्कार. श्रिया आणि पुष्पकच्या चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या ब्लॉग मध्ये आपण काहीतरी स्पेशल बनवणार आहोत. आपण नाही बनवणार आहे, पुष्पक बनवणार आहे. आणि आज तुम्हाला पुष्पकची स्पेशल रेसिपी बघायला मिळणार आहे. आणि रेसिपीचं नाव काय आहे ते आम्ही तुम्हाला एंडमध्ये सांगणार आहे. आणि आज आपण पुष्पकचे कुकिंग स्किल्स टेस्ट करणार आहोत. गाईज, लोकांना वाटतं पुष्पक एक आयडियल नवरा आहे. लोकांना म्हणजे माझ्या फॅमिलीला आणि माझ्या फ्रेंड्सला वाटतं की तो एक आयडियल नवरा आहे. तर आज आपण त्याची टेस्ट घेऊया, कुकिंग टेस्ट घेऊया. माझ्या मित्रांना पण वाटतं रे मी एक आयडियल नवरा आहे असं. यावर गौर करू नका आणि आपण पुढे जाऊया. आता थोड्याच वेळात आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या स्पेशल रेसिपीला, जी आज शेफ पुष्पक बनवणार आहे. आणि मी त्यांना मदत करणार नाही, मी फक्त तिथे बघून त्यांना प्रोत्साहन देणार आहे, आय गेस. ओके, लेट्स गो. हाय गाईज, आमच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. पुष्पकची तयारी सुरू झालेली आहे आणि आता मी तुम्हाला एक एक गोष्ट दाखवणार आहे. आणि आम्ही काय काय प्रिपरेशन केलंय ते पण दाखवणार आहे. प्रिपरेशनमध्ये एकच गोष्ट आहे की काल पुष्पक जाऊन फ्रेश पनीर घेऊन आलेला आहे, कारण या रेसिपीमध्ये पनीर इन्व्हॉल्ड आहे. ओके, लेट्स सी पुष्पक काय करतोय. गाईज, मी तुम्हाला लाईव्ह कॉमेंट्री देणार आहे. पुष्पक जे जे करेल ते सगळं सांगणार आहे. तर इथे त्याने मिठाचा डबा घेतलाय आणि तो गव्हाच्या पिठात टाकलाय. आता कणिक मळणं काय नवीन आहे ते आय गेस काहीच नवीन नाही आहे. सो तुम्हाला हवी तशी कणिक मळू शकता. आय गेस ती चपात्यांसाठी मळत आहे तो. अँड सी द सिरियस लुक ऑन माय हजबंड्स फेस. यू कॅन शो युअर नाईस फेस टू द ऑडियन्स विथ दिस स्माइल. येस गाईस, माझा नवरा कणिक पण किती छान मळतो बघा 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 बघा. मी मुद्दाम सगळं व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करते की यातलं काही काम मी केलेलं नाही आहे आणि माझ्या नवऱ्याला निपुण स्वयंपाक करता येतो. गरम पाणी. ओके गाईज, हे गरम पाणी आहे. गरम पाणी घेण्यामागचं कारण कणिक नरम येते. ओके, मला असं वाटतं ऑडियन्सला तुझा हा सिरियस फेस आवडणार नाही. कणिक अशी म्हटली पाहिजे की हातावर जे तुला कणिक लागली आहे ही कणिक हातावर नसावी. विदाउट वॉशिंग विथ एनीथिंग मीन्स वॉटर और वाइपिंग विथ टिश्यू. ओके गाईज, टेक द टिप्स, प्लीज टेक द टिप्स की कणिक कशी मळायला पाहिजे. तुमची पुष्पकचं म्हणणे कणिक परफेक्ट तेव्हाच असते जेव्हा तुमच्या हाताला असं कणकेचं काही लागत नाही. पण तुझ्या हाताला तर लागलंय ना. हा, तर अजून मळली थोडी पूर्ण. सी गाईज, सी एक्झॅक्टली 1.5 मिनिटामध्ये पुष्पकने इतकी छान कणिक मळलेली आहे. नजर नको लागू दे माझ्या नवऱ्याला. लाजत आहे माझा नवरा, लाजत आहे. तर आपलं कणिक मळून झालेलं आहे ते आपण असं साईडला ठेवूया आणि थोडा पाण्याचा घोट पिऊया, कारण माझा नवरा थकला आहे 1.5 मिनिट कणिक मळून. आणि मग आता आपण आपल्या मेन रेसिपीकडे वळूया, ज्याचं नाव आम्ही तुम्हाला शेवटला सांगतो. गाईज, प्लॅनमध्ये थोडासा चेंज आहे. तर आता पुष्पक म्हणतोय की तो पहिलं चपात्या बनवून घेणार आहे, कारण त्याला नंतर त्याच्या डिशवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. सो ही इज मेकिंग चपातीज नाव. तुम्ही बघू शकता इथे पुष्पक इतकी छान गोल गोल चपाती बनवतो. माझ्यापेक्षा सुद्धा चांगली चपाती बनवतो. आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुमच्या नवऱ्याला अशी गोल गोल छान चपाती बनवता येते की नाही. आणि जर नसेल येत तर त्यांना हा व्हिडिओ दाखवा आणि पुष्पकला इन्स्पिरेशन म्हणून त्यांना ट्रीट करायला सांगा. आणि फक्त लाटलीच नाही आहे, तर तुम्ही बघू शकता तो शेकतो पण किती मस्त गोल गोल, मस्त टम्म फुगणारी चपाती. सो गाईज, पुष्पकच्या चपात्या बनवून आता झालेल्या आहेत. आय शो यू. तर आता पुष्पक पुढचं प्रिपरेशन करतोय. मी तुम्हाला ते दाखवते की काय काय आपल्याला लागणार आहे. सो इथे त्याने 2 टोमॅटो घेतले, थोडा लसूण घेतलाय अँड नाव ही इज चॉपिंग. पुष्पकला कांदा कापायला अजिबात आवडत नाही ॲक्च्युली. इथे पुष्पक गार्लिक चॉप करून घेतोय. आपल्याला आपल्या डिशमध्ये गार्लिक सुद्धा टाकायचं आहे. तर इथे आपण असं बारीक
लसूण कापून घेत आहे. गाईज माझा नवरा रडतोय कांदा कापताना. कांदा कापताना माझे डोळे खूप जळतात आणि खूप पाणी येतं, त्याच्यामुळे मी तुम्हाला आज एक नवीन निंजा टेक्निक दाखवणार आहे. गाईज, these are my ninja goggles to cut the onions. कांदा कापून झालेला आहे आणि आता आपण पनीरचे असे छोटे 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 काप करून घ्यायचे आहेत. आता आपली सगळी तयारी झाली आहे. पनीर चॉप करून झालं आहे, कांदा कापून झालेला आहे, टोमॅटो कापून झालेला आहे, लसूण कापून झालेला आहे आणि आता आपण आपल्या मेन रेसिपीकडे वळूयात आय गेस. गाईज, हे स्मॅश करायचं राहिलं होतं, तर पुष्पक असं स्मॅशरने, हे पावभाजीचं स्मॅशर जे असतं त्याने ते पनीर असं स्मॅश करून घेतोय. इथे आपण कढई घेतली आणि कढईत तेल टाकलंय आणि इथे पुष्पक त्याच्यामध्ये थोडंसं तूप सुद्धा घालतोय, साजूक तूप आपलं जे आपण युजली यूज करतो ते. तेल तापलं नाही अजून. सो इथे आपण या गरम तेलामध्ये लसूण घातलाय आणि आता त्याच्यामध्ये आपण कांदा टोमॅटो सगळं एक एक करू. चमचा थोडा हळू वाजवला तरी चालेल. मुद्दाम अजून वाजवायची गरज नाहीये. तर गाईज, आपण ह्याच्यामध्ये लसूण आणि कांदा घालून घेतलेला आहे. मला असं वाटतंय की तेल जास्त आहे, पण पुष्पकची रेसिपी आहे सो त्यामुळे मी काही बोलू शकत नाही. गाईज, आमचा कांदा गोल्डन ब्राऊन होत आहे, तोपर्यंत आपण पुष्पकशी दुसरं काहीतरी बोलूया. पुष्पक, तुला असं बायकोसोबत स्वयंपाक करताना कसं वाटतं? आय मीन बायकोसाठी स्वयंपाक करताना. मला चांगलं वाटतं. तुला वैताग येतो का? नाही, माझ्याकडे ते एकच पर्याय आहे प्रेम व्यक्त करण्याचा. दुसरे पर्याय माझे फेल होतात. फॉर एक्झाम्पल, गिव्हिंग सरप्राइजेस, इट ऑलवेज फेल्स. ते माझा नवरा छान स्वयंपाक करतो. नजर नका लावू प्लीज, बट तो छान स्वयंपाक करतो. आणि त्याला असं नाही की त्याला लग्नानंतरच स्वयंपाक येतो, त्याला लग्नाच्या खूप आधीपासून स्वयंपाक येतो. सो मी स्वयंपाक शिकवलाय किंवा असं काहीही नाही आहे. तेच प्रिपरेशनमध्ये एक गोष्ट राहिलेली, कोथिंबीर. कोथिंबीर म्हणजे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे ॲक्च्युली. पुष्पक, आयुष्यामध्ये तुझी कोथिंबीर कोण आहे? जसं जेवणात कसं कोथिंबीर इम्पॉर्टंट आहे, मी फक्त कोथिंबीर आहे. कोथिंबीर ऑप्शनल असते. नाही, माझ्यासाठी परमनंट असते कधी. नाही, कोथिंबीर इज द ऑप्शनल. सो मीच येतो, मीच माझ्यासाठी ऑप्शनल आहे. काहीही म्हणू नको. तुला असे ट्रिकी प्रश्न विचारल्यावर काही उत्तर मी देतो. खूप साधा बोडा माणूस आहे. असे प्रश्नांचे उत्तर मला येत नाही. बरं ठीक आहे. ह्या डिश मधलं मेन आयटम काय? पनीर आहे, राईट? और डू यू थिंक की बाकी सगळे कांदा टोमॅटो पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे? कांदा टोमॅटो पण तेवढंच इम्पॉर्टंट, त्यांच्याशिवाय भाजी बनतच नाही ना. ओके, देन विच वन आय एम? टोमॅटो, पनीर और कांदा, विच वन आय एम? आय डोंट हॅव आन्सर्स टू दिस ऍक्च्युली. गाईज, मी याला असं ट्रिकी प्रश्न विचारले ना की ह्याची थोडी होते वाटते. आणि तो असले मग उत्तर देत नाही. गाईज, आपल्याला कोथिंबीर अशी धुवून घ्यायची कारण ती चांगली नसते. अरे माती असते त्यात, चांगली असते ती. सो आपला कांदा इथपर्यंत पोहोचला. आय गेस तो गोल्डन ब्राऊन झालाय. आता पुढच्या गोष्टी आपण टाकू शकतो. आय गेस सो. व्हॉट डू यू थिंक? अरे टाक, मला असं वाटतं बास. आता यात आपण टोमॅटो घातलाय गाईज. गाईज, हा आपल्याला मधल्या गोष्टी दाखवत नाही आहे. त्याने आता मीठ घातलंय. कांदा आणि टोमॅटो त्याने डायरेक्ट मीठ घातलंय. त्याचं कारण, अरे ते टमाटा लवकर शिजतो. ओके, तर टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे. अँड कुकिंग प्रोसेस कंटिन्यूज गाईज. त्याच्यावर हे असं झाकण ठेवलंय त्यांनी.
सो गाईज कांदा आणि टोमॅटोचे असे हाल झालेले आहेत आता. हाल आय मीन ते पुष्पकने केलेले. त्याने आता टाकलंय धनिया पावडर, धणे पावडर. मग त्याने घेतलंय लाल तिखट, मध्ये हळद पावडर. ओके, किचन किंग मसाला पण टाकतोय तो त्यात. सगळे मसाले असे मस्त मिसळून घेतले त्याने. आणि याच्यानंतर आपला हिरो इन्ग्रेडियंट पनीर. अरे there is cheese. No cheese. I love cheese. चीज मध्ये बिलकुल कंजूसी नाही करायची. 2 I guess 1 is fine. नाही दीड आहे. मला असं वाटतं यात खूप साऱ्या कॅलरीज आज कन्झ्युम होणार आहेत, बट इट लुक्स टेस्टी. गॅस बंद करून टाकूया. ओके गाईज, गॅस बंद केलेला आहे. अँड वी गार्निश इट विथ सम थोडासा कोरिएंडर ठेव. आता यावर आपण मस्त कोथिंबीर भुरभुरलेली आहे आणि ही डिश आता रेडी आहे खाण्यासाठी. So guys, now it's time to taste. I'm very excited. It looks so delicious, you know. तर आता मी खाते. मी थोडासा लिंबू पिळते, मला प्रत्येक गोष्टीत लिंबू आवडतो. सो या टेस्ट. नाही ना तू खा. अरे खा 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 खा. अरे खा नाही. माझ्यावर एक्सपेरिमेंट. इट्स टू गुड. टू गुड. इट्स टू गुड. खूप जास्त टेस्टी आहे, खूप जास्त. डू ट्राय इट प्लीज. खूप जास्त भारी आहे. आणि तुम्ही पण तुमच्या बायकोसाठी, जर तुम्ही मेल असाल आणि तुम्ही मॅरिड असाल आणि तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, तुम्ही तुमच्या बायकोसाठी अशी छान यमी पनीर चीज घोटाला बनवू शकता, कारण अति उत्तम बनलेला आहे. 100 पैकी 200 मार्क देऊ शकतो. एवढा छान बनला आहे, खरंच खूप छान बनला आहे. तर तुम्ही मॅरिड असाल आणि फिमेल असाल आणि तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, तर तुम्ही तुमच्या नवऱ्यासाठी सुद्धा बनवू शकता किंवा वाईस वर्सा. आणि तुम्ही सरप्राईज करू शकता तुमच्या स्पाऊसला, और यु नो इट्स टू गुड. आणि तर आता मी कंटिन्यू करतो हे खाणं. आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा कमेंट्समध्ये की कशी होती. आणि आजच्या एपिसोडसाठी मी माझ्या नवऱ्याला खूप खूप थँक्यू म्हणते की त्याने इतके छान आणि यम्मी भाजी बनवली आहे. खरंच खूप छान आहे. सो वी विल कंटिन्यू अवर डिनर गाईज. थँक्यू. बाय. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक पण करा. जर तुम्हाला आवडली असेल पुष्पकने बनवलेली रेसिपी तर खा. तर नक्की सबस्क्राईब करा. खा तर खास, बट सबस्क्राईब पण करा. ओके, बाय गाईज.